बँकिंग उद्योगात 5 दिवसांचा कामकाज आठवडा लागू करण्यासाठी शासनाची मान्यता देणे तसेच उर्वरित सर्व शनिवार आतापर्यंत दुसरा व चौथा शनिवार बाणकासाठी सुट्टी म्हणून घोषित आहे, हे सुट्टीचे दिवस घोषित करणे। या मागणीला घेऊन मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील राजकमल चौक येथे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आपल्या सर्व संघटनांना हाक देऊन 5 दिवस बँकिंग आठवड्यासाठी संप पुकारीत निदर्शने केली। यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अर्थातच यूएफबीयूच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी अभी नहीं तो कभी नहींचा निर्धार व्यक्त करीत यूएफबीयूने एल्गार पुकारीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता माघार नाही घ्यायची असा पवित्रा घेत प्रचंड नारेबाजी केल्याचे चित्र यावेळी दिसून आले। ही शिफारस भारतीय बँक संघटना अर्थातच आयबीए यांनी यूएफबीयू सोबत 7 डिसेंबर 2023 रोजी केलेल्या सामंजस्य करारानुसार तसेच 8 मार्च 2024 रोजी झालेल्या सेटलमेंट संयुक्त नोंदीत मान्य करण्यात आली आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनकडून बँकिंग क्षेत्रात आठवड्यातून 5 कामकाजाचे दिवस लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे। 2015 मध्ये झालेल्या सेटलमेंटनुसार आयबीए व शासनाने यास मान्यता दिली होती आणि त्यानुसार दर महिन्याच्या दुसरा व चौथा शनिवार सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला, तर इतर शनिवार पूर्ण कामकाजाचे दिवस ठेवण्यात आले। त्यावेळी उर्वरित सर्व शनिवार सुट्टी घोषित करण्याची आमची मागणी योग्य वेळी विचारात घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते। मात्र हा विषय प्रलंबितच ठेवण्यात आला। 2022 मध्ये शासन व आयबीए यांनी यूएफबीयू सोबत चर्चा करून कामकाजाचे तास वाढवून उर्वरित शनिवार सुट्टी घोषित करण्याबाबत सहमती दर्शवली। डिसेंबर 2023 मध्ये चर्चेनंतर सोमवार ते शुक्रवार दररोजचे कामकाज तास 40 मिनिटांनी वाढवणे आणि उर्वरित सर्व शनिवार सुट्टी घोषित करणे यावर सहमती झाली। ही शिफारस शासनाकडे योग्य रीतीने पाठविण्यात आली, मात्र दुर्दैवाने गेल्या 2 वर्षांपासून शासनाची मंजुरी प्रलंबित आहे। शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाल्याने यूएफबीयूने 24 व 25 मार्च 2025 रोजी 2 दिवसांचा संप जाहीर केला होता। त्यावेळी हा विषय सक्रिय विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे संप पुढे ढकलण्यात आला। तरीसुद्धा त्या ठोस आश्वासनानंतरही शासनाकडून मान्यता देण्यात आलेली नाही। त्यामुळे विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर यूएफबीयूने 27 जानेवारी 2026 रोजी संपाचा इशारा देत मंगळवारी सर्व बँक संघटनांनी आपल्या ऐक्याचा परिचय देऊन संप पुकारीत आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सामूहिक ऐक्याचा आवाज बुलंद केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी बँक संप यशस्वी करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अंतर्गत बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या 9 संघटना एकत्रित आल्या होत्या। यामध्ये युनायटेड इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आदी संघटनांनी सहभाग नोंदवला होता। या संपामध्ये सुमारे 8 लाख बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते। 27 जानेवारी 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बँक संपाला घेऊन एआयबीएचे अमरावती संयोजक पंकज गावंडे तसेच एसबीआयओए महाराष्ट्र राज्य संघटन सचिव निलेश सराड व एसबीआयओएचे क्षेत्रीय सचिव अभिनव राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत दिली प्रतिक्रिया। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी यूएफबीयूने 1 दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केलेली आहे। या संपात आम्ही अमरावती जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील 1 लाख अधिकारी व कर्मचारी या संपात आज सहभागी आहोत। या संपामुळे 3 दिवसाच्या सुट्टीनंतर हा जो संप आलेला आहे, या संपाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या अमरावती जिल्ह्याच्या विविध शाखा, विविध बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया याचे कर्मचारी या संपामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांचे काम पूर्णपणे थांबलेले आहे। आपण बघत असाल हा संप करताना आमची जे मागणी आहे, आज आम्ही जे लोक आहे त्यांच्या सर्वांची सॅलरी जी आहे 1 दिवसाची ही कापण्यात येईल। हा एक प्रकारचा संप असतो, त्याच्यानंतर कुणीच कर्मचाऱ्यांना आज सॅलरी मिळत नाही, अधिकारी व कर्मचाऱ्यांना। आणि 2015ची जी मागणी होती त्या मागणीला अनुषंगाने 2022 मध्ये जे 12वे बायपार्टेट सेटलमेंट झाले, त्या सेटलमेंट नंतर मध्ये
DFSनी आणि IBAनी 5 दिवसाचा जो आठवडा आहे तो लागू करण्याचे मान्य केलेले होते. तो आज तक आहे 3 वर्ष झाले असताना सुद्धा तो मान्य करण्यात आलेला नाही. वेळोवेळी रिकन्सिलेशन मीटिंग गव्हर्नमेंटसोबत, शासनासोबत, DFS सोबत, IBA सोबत, कर्मचारी संघटनेच्या UFBच्या बॅनरखाली झालेल्या आहे. त्याला न्याय न देण्याकरता, कारण कुठल्याही कर्मचारी संघटनेचं स्ट्राईक किंवा संप किंवा हडताल हे शेवटचे अस्त्र असते. ते अस्त्र वापरण्याची गरज या संघटनांना पडलेली आहे. आपण बघत असाल बँकिंग इंडस्ट्री असो, इन्शुरन्स इंडस्ट्री असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे कंट्रोलर आहेत त्या कंट्रोलरना सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे. आणि जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे जो मागच्या 10 वर्षाचा आपण बघितला त्याचे इन्क्रीज झालेलं आहे. आज आमचे सगळे अधिकारी व कर्मचारी जेव्हा संपात सहभागी होत आहे तर त्यांनी काल काळजी घेतलेली आहे की सगळे ATM, UPI ट्रान्झॅक्शन, इंटरनेट बँकिंग सध्या ऑपरेट होईल आणि कुठलेही कस्टमर ग्राहक सेवा विस्कळीत होणार नाही आणि याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि या संपाची फक्त आमची एकच मागणी होती की 5 दिवसाची एका अजेंड्यावर आम्ही चाललेलो आहे. ती मागणी मान्य न झाल्यामुळे आज आम्हाला हा संप पुकारावा लागलेला आहे. धन्यवाद. आज 27 जानेवारी मंगळवार 2026 रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आमच्या केंद्रीय समितीच्या सांगण्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये 5 दिवसांचा बँकेचा आठवडा लागू करण्यात यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे. गेल्या आम्ही 2 वर्षापासून या सरकारसोबत आम्ही झुंजत आहे. सरकारने आम्हाला आश्वासने दिले पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनी आम्हाला लागू केलं नाही. आता शेवटची CLC मीटिंग झाली त्याच्यामध्ये निर्णय निघाला नाही. त्याच्या आधी 8 मार्च 2024ला जॉईंट मीटिंग झाली. त्या जॉईंट मीटिंगमध्ये IBA आणि इंडियन बँक असोसिएशननी त्यांच्यावर सही केलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही 5 दिवसाचा आठवडा लागू केला. पण जेव्हा आम्ही ज्यावेळेस CLCची आता 23 तारखेला जेव्हा मीटिंग झाली 23 जानेवारीला त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही 5 दिवसांचा आठवडा लागू करू शकत नाही. त्या संदर्भात आम्ही 1 महिन्याआधी सरकारला नोटीस दिली होती की आम्ही या संपावर जाणार आहे. आमची संपाची प्रमुख हीच मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा. याचं मुख्य कारण असं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर सेबीला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर LIC ऑफ इंडियाला 5 दिवसाचा आठवडा आहे, नाबार्डला 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे, त्याच्यानंतर युनायटेड इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा 5 दिवसाचा आठवडा आहे. ही मागणी आम्हालाही लागू करण्यात यावी. कारण की जर ऑफिसर असोसिएशन जर बघतो म्हटलं यांचा प्रचंड लोड आहे आणि सगळे ट्रान्झॅक्शन आता डिजिटल झालेले आहे. आपला भारत देश डिजिटल तर्फे वळत आहे. UPIचे सगळे ट्रान्झॅक्शन आपण करत आहे. थ्रू RTGS असेल, नेफ्ट असेल, मोबाईल बँकिंग असेल, नेट बँकिंग असेल, याचे आपण सर्व हत्यार आपण जनतेला दिलेले आहे. त्याकरता आम्ही हा 5 दिवसांचा आठवडा द्या ही सरकारला आमची प्रमुख मागणी या निमित्ताने आम्ही केलेली आहे. हिंदी मराठी सिटी न्यूज